तर एक महत्वाची बातमी, विरोधी पक्षनेते पदावरून मवियामध्ये मतभेद असल्याचं दिसतंय। विधानसभा विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये एकमत होत नाही अशी माहिती मिळतेय। विधान परिषदेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विरोधी नेता असल्यामुळे विधानसभेवर काँग्रेसचा विरोधी पक्षनेता असावा असा काँग्रेस नेत्यांचा सूर आहे। जरी आमदारांची संख्या कमी असली तरीही काँग्रेसचा चेहरा देण्यासाठी आम्ही आग्रही आहोत अशी सूत्रांची माहिती आहे। अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत। अक्षय, आपण बघतोय विरोधी पक्षनेते पद जे आहेत त्यासाठी देखील आता मवियामध्ये वाद होऊ शकतात अशी शक्यता आहे, कारण मतभेद असल्याची बातमी समोर येते। निश्चितपणाने अगदी मोठ्या मॅन्डेटने महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि लोकशाहीच्या मोठं मन दाखवत जर महायुतीने विरोधी पक्ष नेता पद हे जर महाविकास आघाडीला दिलं तर बघावं लागेल, हा निर्णय वेगळा असेल। मात्र दुसऱ्या बाजूला याच विरोधी पक्ष नेत्या पदावरून आता महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहेत का असा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। कारण एका बाजूला विधान परिषदेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसेनेचा खरं तर नेता असल्यामुळे विधानसभेचं जे विरोधी पक्ष नेते पद आहे ते आम्हाला मिळावं असं म्हणणं काँग्रेसच्या काही नेत्यांचं असल्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये कुठेतरी विरोधी पक्षनेत्या पदावरून काही वाद आहे का आणि नेमका महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला हे पद जातं का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। पण विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्यासाठी काँग्रेस आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अक्षय।